मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. सर्वात प्रथम आपल्याला इथे 2 लाईनी दिसत असतील. हे आपण टेलिग्राम चॅनलला पण दिलेल्या होत्या. ही आपली एक स्ट्रॅटर्जी आलेली होती मित्रांनो. हाय आणि लो दिवसाचा मार्क करून घ्यायचा. याच्यात इन डिटेल आहे. जसा हाय ब्रेक झाला तर आपल्याला इथे वन वे रॅली पाहायला मिळाली. का याला थोडक्यात समजून घेऊ. बिकॉज हा प्रिव्हियस दिवसाचाच फक्त हाय नव्हता, तर हा त्याच्या प्रिव्हियस दिवसाचा सुद्धा हाय होता. तेव्हा असे 2-1 दिवसाच्या झोनमधनं मार्केट निघतं ना, तेव्हा ते बुलिश असतं. आणि तुम्ही कधी मार्केट ॲनालिस्टचे व्हिडिओ रेग्युलर पाहत असणार तर मागच्या मार्केट ॲनालिस्टच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल सांगितलेलं होतं की 22,100च्या वरती कधी मार्केट सस्टेन केलं तर आपल्याला इथून एक मोठी रॅली पाहायला मिळू शकते. कारण कॉल रायटर इथे ट्रॅप झालेले आणि एक प्रकारची ही शॉर्ट कवरिंग आपल्याला इथे येताना दिसली, म्हणून आपल्याला इतकी मोठी इथे रॅली पाहायला मिळाली. हे तर झालं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बोललेलो होतो मार्केट ॲनालिस्टच्या त्याप्रमाणे एक्झॅक्टली मार्केटने परफॉर्मन्स केला. पण आता येणाऱ्या वीकमध्ये मार्केट कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल हे आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, एक साधे सिंपल आपली आता स्ट्रॅटर्जी असणार आहे. सर्वात प्रथम तर हे रजिस्टर याने ब्रेक केलेलं आहे. एकदा आणि दोनदा इथे रजिस्टर घेतलेलं आहे, ते ब्रेक केलेलं आहे आणि बऱ्यापैकी सस्टेन केलं आहे. आपल्याला इथे हा एक लो पाहायला मिळतो, एक हाय पाहायला. याच्यामध्ये कुठेही मार्केट ओपन झालं तर आपल्याला वेट करायचं वरती जाण्याचा किंवा खाली येण्याचा. खाली आलं डब्ल्यू पॅटर्न बनलं तरी आपण इथे बाय करू शकतो मित्रांनो, कारण हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 22,200चा. कधी 22,200 ब्रेक केलं तर मित्रांनो इथे आपल्याला एक खाली एक सपोर्ट आहे, तो जवळपास आहे ना 22,000चा. इथेही आपण एकदा बाईंग पोझिशन बनवू शकतो. मध्ये आपल्याला कुठेही बाईंग पोझिशन बनवायची नाहीये. मार्केट वर गेलं आणि 22,500च्या आसपास सस्टेन करून वरच्या साईडला ब्रेक केलं तर इथे सुद्धा आपली एक बाईंग होणार आहे. असं मी का म्हणतो, चला याला समजून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलं तर इथे मार्केट आहे ना साईडवेज झालेलं होतं. कधी तुम्ही ही कॅन्डलस्टिक पाहिला तर कमीत कमी 5 ते 7-8 दिवस मार्केट साईडवेज झालं होतं. ब्रेक करण्याचा प्रयत्न केला पण सस्टेन नाही केला आणि परत वरच्या साईडला आला. मग अशामुळे मार्केट एक बुलिश साईडला आहे. कारण का मार्केटने बुलिश साईडला सस्टेन केलेला आहे आणि जो रिसंट हाय होता मित्रांनो ऑलमोस्ट त्याला रिटेस्ट केलेला आहे. म्हणून मार्केट हे आपल्याला एक नवीन झोनमध्ये आलेलं दिसतंय आणि आता 22,200 ते 22,500 हा त्याचा नवीन झोन आहे. ह्या झोनच्या बाहेर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला मोठा ट्रेड भेटणार नाही आहे. बॉटमला बाय करू शकतो, टॉपला आपण सेल करू शकतो. इथे 1 वीकचा चार्ट लावलेला आहे. तुम्ही प्रिव्हियस मार्केट ॲनालिस्टचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिच्यात ह्या कॅन्डलबद्दल आपण बोललेलो होतो. कोणती कॅन्डल आहे? हॅमर कॅन्डल. हॅमर कॅन्डलला कशा प्रकारे ट्रेड करता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एक्झॅक्टली त्यानुसार मार्केट हे आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं रिसेंट हायला चेक केलेलं आहे. जोवर हाय ब्रेक करत नाही तोवर आपल्याला इथे एक मोठी रॅली परत पाहायला मिळणार नाही. आणि इथे 1 मंथचा चार्ट लावला. आता तुम्ही म्हणणार 1 मंथचा चार्ट का लावलाय? कारण मित्रांनो एक महिना संपलेला आणि आता आपलं नवीन फायनान्शियल इयर हे सुरू झालेलं आहे. मार्च महिन्यात एक डोजी कॅन्डल बनवलेली आहे. डोजी कॅन्डल काय सांगते? अनडिसिजन कॅन्डल. पण ह्या कॅन्डलचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्यासाठी आपल्याला 1 मंथचा वेट करावा लागणार आहे मित्रांनो. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नला कशा प्रकारे ट्रेड करता इन डिटेल आपल्याकडे प्लेलिस्ट आहे मित्रांनो, तुम्ही जाऊन ती चेकआउट करा. कारण प्राइस ॲक्शनमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न ही फार महत्त्वाचा रोल प्ले करते. हे तर झालं प्राइस ॲक्शननुसार. पण आपल्या लेव्हल कशा वर्क करतात आणि आपण लेव्हलवर कशा प्रकारे ट्रेड करू शकतो आणि आपल्या पुढच्या वीकमध्ये लेव्हल काय राहतील हे जाणून घेऊयात आपण. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लेव्हल किती परफेक्टली काम करतं. आपल्या लेव्हलवरच मार्केट ओपन झालं, वर गेला तर तुम्ही म्हणणार ही रॅली माझ्याकडनं मिस झाली. पण तुम्ही ह्या लेव्हलला आल्यानंतर बाय करू शकता. का? कारण इथे हॅमर कॅन्डल बनली. स्टॉप लॉस तुमचा एकदम लहान आहे. हॅमर कॅन्डलनुसार किंवा आपल्या लेवलनुसार परत तिथून तुम्हाला एक रॅली पाहायला भेटली. मार्केट तिथेही साईडवेज झालं. परत इथे साईडवेज झाल्यानंतर जेव्हा त्याने लेवलचा ब्रेकआउट केला इथेही तुमचा ट्रेड इनिशिएट होऊ शकतो. लेवल टू लेवल काम करायला शिका मित्रांनो. स्टॉप लॉस खूप लहान बनतोय, त्या मानाने आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड नेक्स्ट लेवलपर्यंत पण फार छान पाहायला मिळतो. सिमिलर आहे. आणि ह्या ज्या वरच्या लेवल आहे ना आपण टेलिग्राम चॅनलला अपडेट केलेल्या होत्या मित्रांनो लाईव्ह मार्केटमध्ये. आणि इथे एक्झॅक्टली आपण सांगितलेलं होतं की इथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. 1 ते 2 मिनिटानंतरच तुम्हाला इथे सेल ऑफ पाहायला मिळाला. आता याच्या मागे 2 रिझन आहे. एक तर 500च्या लेवलवर ऑप्शन चेनमध्ये OI स्ट्रॉंग होता. त्यानंतर मी का सांगतो प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे, का सांगतो कॅन्डलस्टिक शिकणं गरजेचं आहे की तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो ही कॅन्डल कोणती बनलेली आहे? एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे.
कुठे बनलीये? टॉपला बनली. तुम्ही कधी आपले व्हिडिओ पाहत असलात कॅन्डलस्टिक पॅटर्नचे तर तुम्हाला हे ओळखणं खूप सोपं आहे. मी इन डिटेल सांगितलेलं आहे कुठे कोणती कॅन्डल बनल्यावर त्याचा ॲक्युरेसी जास्ती वाढते. आपला स्टॉप लॉस खूप कमी बनलेला होता. कधी तुम्ही ती सिरीज पाहिलेली असेल तर तिथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली. कुठे बनली? मार्केटच्या स्टॉपला रॅली करून आलेलं आहे. स्टॉप लॉस एकदम लहान बनतोय. प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे. टेलिग्रामला मी तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. तुम्ही तिथूनही एक ट्रेड इनिशिएट केला असता तर जितका इथे तुम्हाला प्रॉफिट दिसत नाही ना मित्रांनो, तितका इथे जास्ती प्रॉफिट तुम्हाला पाहायला मिळाला असता. का? कारण सेल ऑफ हा एकदम जोरात असतो आणि ते तुम्ही पाहू शकता. कंटिन्यू रेड कॅन्डल बनलाय, बिग कॅन्डल बनलेला आहे. आणि आपण ती 5 EMA ची स्ट्रॅटर्जी आपण ते टॉपला सेल करायचा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. त्या स्ट्रॅटर्जीनुसारही तिथे तुम्हाला एक सेल ऑफ तिथे मिळालेला होता. भरपूर गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात मित्रांनो, पण ट्रेड करणं आणि योग्य दिशेला करणं. पहिले तर आपल्या लेवलवर ऍक्टिव्हेट झालेलं आहे. लेवलवर एक प्राइस ऍक्शन बनलेली आहे. त्यानंतर एक कॅन्डल आपल्याला सांगते आहे. त्यानंतर मी ऑलरेडी टेलिग्रामला सांगितलं होतं. तर इतकं कन्फर्मेशन झाल्यानंतरही तुमच्याकडनं ट्रेड मिस होत असेल तर तुम्हाला प्राइस ॲक्शनवर आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नला समजण्याची फार गरज आहे मित्रांनो. इन डिटेल सिरीज आहे, तुम्ही जाऊन ती चेकआउट करू शकता. हे तर झालं मागच्या वीकचं. आता येणाऱ्या वीकमध्ये आपल्या काय लेवल असू शकतात ते आपण आता पाहून घेऊया मित्रांनो. ह्या लेवल आहे, तुम्ही चार्टला लावून पहा कशा प्रकारे परफॉर्मन्स करता. आता हे तर झालं टोटली प्राइस ॲक्शन विषय. आपण आता ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो. इथे निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावलेली आहे. आणि आता कधी तुम्ही ऑप्शन चेन पाहिली तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला रजिस्टर कुठे पाहायला मिळते? 22,500 वर आणि त्यानंतर लगेच 22,600 वर आहे. 22,400ची लेवल नेकन ब्रेक आहे. कधी तुम्ही तिथे कॉल साईडला पाहिलं मित्रांनो तर 48,000चा ओपन इंटरेस्ट आहे आणि पुट साईडला पण 40,000चा आहे. म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर पोझिशन बनलेलं आहे. आता सपोर्ट कुठे राहील मित्रांनो? तर सर्वात महत्त्वाचा सपोर्ट 22,300 वर आहे. त्यानंतर 22,200 वर आहे. तर आपली स्ट्रॅटर्जी सिंपल राहणार आहे. कशी? 22,400च्या वर आहे तर आपण बुलिश आहेत. 500 आणि 600चं टार्गेट आपण पाहू शकतो. खाली कधी मार्केट सस्टेन करतंय तर 300ला किंवा 200ला मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. कारण 3 दिवसाचा हॉलिडे असल्यामुळे इथे काही जास्ती पोझिशन बनल्या नाही आहे. जेव्हा मंडेला मार्केट ओपन होईल मित्रांनो तर 9:30 वाजता तुम्हाला जाऊन हे चेक करायचं की इथे कशा प्रकारे पोझिशन ह्या बनताय. त्यानुसार आपल्याला ट्रेड करतायत. पण आताच्या स्ट्रक्चरनुसार 400 नेकन ब्रेक लेवल आहे. हे तर झालं निफ्टीविषयी. आता बँक निफ्टी आपण पुढच्या वीकमध्ये कशा प्रकारे ट्रेड करून घेऊ शकतो ते जाणून मित्रांनो. इथे निफ्टी बँकचा 15 मिनिटाचा चार्ट लावलेला. इथेही ह्या लेवल दिला आहे. हे आपण टेलिग्राम चॅनलला अपडेट केलेल्याच होत्या. सिमिलर आहे. प्रिव्हियस दिवसाचा हाय आणि लो आपल्याला एक मोठी रॅली पाहायला मिळाली. का पाहायला मिळाली थोडक्यात समजून घेऊयात. इथे कधी आपण एक लाईन आखली मित्रांनो तर इथे रजिस्टर घेतलेलं होतं, इथे रजिस्टर घेतलं होतं, इथेही घेतलं होतं. 4 टाइम रजिस्टर घेतलं. त्यामुळे जेव्हा लेवल ब्रेक झाली तर तेव्हा इथे बसलेले जे सेलर होते त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले आणि आपल्याला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळाली आहे. मी नेहमी सांगतो कोणतीही स्ट्रॅटर्जीला तुम्ही फॉलो करत राहिले तर ती नक्की तुम्हाला बिग ट्रेड काढून देते आणि तुमचे स्टॉप लॉस देखील लहान असतात मित्रांनो. पण दर दिवसाला तुम्ही वेगवेगळ्या सिस्टीमनुसार ट्रेड करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही जास्ती लॉस करण्याची शक्यता असते. इथे सुद्धा आपल्याला एक हाय आणि एक लो पाहायला मिळतोय. हा एक लो आहे आणि हा एक हाय आहे. याच्या बिटवीन मार्केट कुठेही ओपन झालं तर वेट करायचा सिमिलर खाली येण्याचा किंवा वर जाण्याचा. वरती कधी सेलिंगची पोझिशन बनताना दिसते तर आपण इथे सेल करू शकतो. खाली इथे बाय करू शकतो. गॅप डाऊन ओपन झालं 46,500च्या आसपास कुठेही ओपन झालं किंवा तिथपर्यंत मार्केट आला तर स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो. तिथून एक बाईंग आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि मार्केट कधी वरच्या लेवलला निघून गेलं तर आपल्याला इथे एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो. 47,000ची लेवल ही मेन आहे कारण तिला त्याने रजिस्टर घेतलेलं आणि तिलाच ब्रेक केलेलं आहे आणि ऑलमोस्ट तिथेच मार्केट क्लोज झालेलं आहे. तर 47,000च्या इथे सुद्धा आपली एक बाईंग पोझिशन बनू शकते. असं का सांगतोय पाहून मित्रांनो. इथे वन डेचा चार्ट पॅटर्न लावला आणि तुम्ही कधी पाहिलं तर इथे डोजी कॅन्डल बनत होत्या दर टायमाला. व्होलटाईल मार्केट होतं. मार्केट वर खाली जात होतं पण मार्केट ऑलमोस्ट जिथे ओपन होत होतं त्याच्या नियर अबाउटच मार्केट क्लोज होताना दिसत होतं. त्यानंतर इथे 4 दिवस मार्केट साईडवेज झालं होतं. तुम्ही कधी पाहणार तर मित्रांनो एकाच रेंजमध्ये लहान रेंजमध्ये मार्केट फिरत होतं. पण आता त्याचं ब्रेकआउट करून मार्केट वरच्या साईडला निघून गेलेलं आहे. आणि त्याने रजिस्टर कुठून घेतला? जो प्रिव्हियस रजिस्टर होता जिथे एकदा 2दा 3दा रजिस्टर घेतलेला होता त्याच लेवलला त्याने चेक केलेलं आहे. जेव्हा ती लेवल ब्रेक होईल ना
तर आपल्याला वरचं रजिस्टर पर्यंत एक मार्केट जाताना दिसणार आहे. सर्वात महत्त्वाचं इथे 1 मंथची कॅन्डलस्टिक पॅटर्न लावला आणि तुम्ही पाहू शकता की 4 महिने मार्केट एका झोनमध्ये आहे. आता 4 महिने म्हणजे मोठा टाईम आहे मित्रांनो. जेव्हाही मार्केट झोनच्या बाहेर निघेल तर जी रेंज आहे ना, जितके पॉईंट आहे तितके पॉईंटचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि ओव्हरऑल मार्केट एक बुलिश ट्रेंडमध्ये चालू आहे. तर आपण जास्तीत जास्त बुलिश ट्रेडलाच प्रेफरन्स देणार आहे, पण स्टॉप लॉस नक्की हवा आहे. विदाऊट स्टॉप लॉस आपल्याला ट्रेड करायचं नाही. मग आता आपला स्टॉप लॉस कुठे असेल तर ते लेवल आपल्याला सांगणार आहे. तर आपण लेवल पाहून घेऊया. तर मित्रांनो, इथे तुम्ही कधी पाहिलं तर मार्केट एक्झॅक्टली आपल्या लेवलला ओपन झालेलं होतं. वर गेलं, वरतून खाली आलं, एक्झॅक्टली लेवलला सपोर्ट घेतला. मध्ये कुठेही तुम्हाला ट्रेड करायचा नसेल तर लेवलवरही केला तर तुम्हाला परत एक छान ट्रेड इथे पाहायला मिळालेला आहे. मार्केटने एक्झॅक्टली लेवलवरनं पुलबॅक घेतला. मार्केट खाली कुठपर्यंत आलं, लेवलच पर्यंत आलं, मध्ये कुठेही आलं नाही. याला म्हणतात लेवल परफेक्शन. आणि या लेवल आहे ना, चालू मार्केटमध्ये अपडेट करत असतो आपण टेलिग्राम चॅनलच्या मार्फत. आणि वरती कधी तुम्ही पाहिलं तर एक्झॅक्टली लेवलला रजिस्टर घेतलं मित्रांनो, डॉट तुम्ही चेकआउट करू शकतात. आणि त्यानंतर खाली आलं कुठपर्यंत, ऑलमोस्ट लेवलपर्यंत आणि पुलबॅक घेतलेला आहे. या प्रकारे ह्या बँक निफ्टीच्या लेवलने परफॉर्मन्स केलेला आहे मित्रांनो. शॉर्टच्या माध्यमातून आपण सकाळी 7 वाजता लेवल टाकत असतो आणि संध्याकाळी 6 वाजता त्या कशा प्रकारे परफॉर्मन्स केला हे देखील सांगत असतो. आणि काही लाईव्ह अपडेट असले तर टेलिग्राम चॅनलला आपण ती प्रोव्हाइड करत असतो. टेलिग्राम चॅनल टोटली फ्री आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली. पण तिथे कोणतंही कॉल आणि पुट सांगितलं जात नाही, तिथे प्राईज ॲक्शनच सांगितली जाते मित्रांनो. आणि लेवलला कशा प्रकारे ट्रेड करायचं तर मार्केट ॲनालिस्टच्या सिरीजमध्ये हे इन डिटेल मागे पण सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकता. आता पुढच्या वीक्ससाठी आपल्या लेवल काय असतील ते आपण पाहू. मित्रांनो, इथे बँक निफ्टीच्या नेक्स्ट वीकसाठीच्या लेवल दिलेल्या आहे. ह्या लेवल तुम्हाला जवळजवळ दिसत असेल, पण तुम्ही कधी पाहिलं मित्रांनो तर 100 ते 150 पॉईंटची लेवल आहे. ह्यात तुम्हाला जास्तीत जास्त दिसाव्या म्हणून या प्रकारे ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आणि स्टॉप लॉस एकदम मायनर आहे, पण स्टॉप लॉस नक्की घ्यायचा आहे. कशा प्रकारे ट्रेड करायचं मार्केट ॲनालिस्टचे व्हिडिओ तुम्ही मागची चेकआउट करू शकता. आता हे तर झालं टोटली प्राइस ॲक्शन लेवलबद्दल. आता आपण ऑप्शन चेन काय सांगते ते थोडक्यात समजून. इथे मित्रांनो बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली नेक्स्ट एक्सपायरीची. आणि इथे सर्वात महत्त्वाचं रजिस्टर आपल्याला पाहायला मिळतं 47,500. नियर अबाउट तिथूनच लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये रजिस्टर घेतलं, तिथे 1,20,000चा ओ आहे. आणि त्यानंतर 48वर आहे 1,21,000. हे दोनच रजिस्टर मेन आहे मित्रांनो पुढच्या वीकसाठी. आणि खाली कुठे सपोर्ट पाहायला मिळतो आपल्याला 47,000वर सर्वात महत्त्वाचा सपोर्ट पाहायला मिळतो. तिथेही 1,20,000 पोझिशन ह्या बनलेल्या आहेत. त्यानंतर मोठा सपोर्ट आपल्याला 46,700वर पाहायला मिळतोय. तो सपोर्ट आपल्याला 47,000 आणि 46,700 रजिस्टर आपल्याला 47,500 आणि 48,000 अशा ठिकाणी पाहायला मिळत आहे. नवीन फायनान्शियल इयर सुरू होतोय मित्रांनो, त्यामुळे आता ह्या पोझिशन बनायला लागतील. तर आपल्याला मंडेचा वेट करायचा आहे आणि 15-1 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन चेनकडे पाहायचं आहे. 47,000 नेक अँड ब्रेक लेवल आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. अशा प्रकारचं कधी मार्केट ॲनालिस्ट तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.